मी सुनील बेनके आणि हा परिवार गेल्या 8 वर्षापासून मी प्लॅस्टिक संकलन अभियानामध्ये काम करतो आणि मी आणि माझा परिवार जे आहेत ते दुधाच्या पिशव्या, तेलाच्या पिशव्या, सर्व प्रकारचं प्लॅस्टिक जे आहे ते प्लॅस्टिक कुठल्याही कचऱ्यात न जाऊ देता ते मी याच्यामध्ये एकत्र करतो सगळ्या पिशवीमध्ये। आणि आता आपण त्याच्या पुढचं जे आहे ते ज्या ठिकाणी संकलन केंद्र आहे त्या संकलन केंद्रामध्ये आपण जाणार आहोत। तर आपणही इतरही परिवारांनी याच्यापासून प्रेरणा घ्यावी यासाठी मी आता इथला घरातला जो आहे तो घरातला माझा परिवारासह आता इथे व्हिडिओ बनवला आहे। आता आपण ते प्लॅस्टिक संकलन केंद्रामध्ये जे आहे ते आपण देण्यासाठी जात आहोत। धन्यवाद। नमस्ते। आता मी घरून जे आहे ते नवी सांगली चिंचवेगुरवमधून इथं 12 गोलक कॉलेजमध्ये प्लॅस्टिक जे आहे प्लॅस्टिक संकलन अभियान जे चालू आहे 12 गोलक कॉलेज नवी सांगवी फाटा पुणे। तर इथं मी आता हे प्लॅस्टिक संकलन अभियानामध्ये सहभागी झालेलो आहेच। गेल्या 8 वर्षापासून मी आणि माझा परिवार यात योगदान देतो आहे। आज 2 ऑक्टोबर 2025 आणि आज दसरा पण आहे। तर स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातो, स्वच्छता सप्ताह हे आयोजित केला जातो। परंतु आपण खऱ्या अर्थाने कचरा ही समस्या नाही आहे, तर लोकांची मानसिकता ही समस्या आहे। जसं जपानमध्ये 20-22 प्रकारचा कचरा वेगवेगळा बायफर्गेट केला जातो। आपण तर फक्त ओला सुका कचरा आणि प्लॅस्टिक हे वेगळं द्या, इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा द्या, अशी 4-5च प्रकारामध्ये आपण काम करायला सुरुवात केली, पण तेही होत नाही आहे। पण आज प्लॅस्टिक जी आहे ती जागतिक समस्या, पर्यावरणाची समस्या निर्माण झालेली आहे। आणि या 2 ऑक्टोबर गांधी जयंती 2 ऑक्टोबर 25 पासून आपण हा संकल्प करूयात। हा दसरा जो आहे आज त्या दिवशी आलेला, त्या दिवशी आपण जे काही विचारांचं सीमा उल्लंघन करूयात, की आपण ज्या मर्यादित विचारामध्ये होतो का मी आणि माझी सोयीस्करपणा, त्यातून बाहेर पडूयात। पर्यावरणाला जर आपल्याला टिकवायचं असेल आणि पर्यावरणाच्या विनाश करण्यापासून वाचवायचं असेल आणि आपलं आरोग्य सांभाळायचं असेल, कारण आज मी इथून मागे बोलून आलेलो आहे, प्लॅस्टिक जे आहे ते रक्तात सापडायला लागलेलं आहे। प्लॅस्टिक जे आहे ते आपल्या मेंदूपर्यंत गेलेलं आहे। प्लॅस्टिक जे आहे ते जन्म झालेल्या बाळाच्या नाळेमध्ये आज सापडायला लागलेलं आहे। आणि आज प्लॅस्टिकमुळे जे आहे ते कॅन्सरसारखे दुर्धर आजार व्हायला लागलेले आहेत। त्यामुळे आपण हे प्लॅस्टिक जे आहे हे प्लॅस्टिक आपण माझं दुधाच्या पिशव्या असतील, तेलाच्या पिशव्या असतील, स्वच्छ करून घरातलं सगळं प्लॅस्टिक गेल्या 8 वर्षापासून मी संकलन अभियानामध्ये ज्या ठिकाणी कुठे असेल तिथं देत असतो। आणि आपणही या निमित्ताने, या दसऱ्याच्या निमित्ताने हे या विचारांचं जे संकुचित विचार जे आहेत त्याचं सीमा उल्लंघन करूयात आणि पर्यावरणासाठी जे आहेत ते पर्यावरणासाठी आपण एक पाऊल टाकूयात। 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त आपण हा संकल्प करूयात। ते मी माझ्या घरून आणलेलं प्लॅस्टिक जे आहेत ते मी आता इथे टाकत आहे। तर धन्यवाद। आपल्या सर्वांचं या कामी योगदान मिळावं। की दानापेक्षा योगदान फार महत्त्वाचं असतं आणि ते कर्तव्य भावनेने केलेलं असतं। तर आपण कर्तव्य भावनेने याच्यामध्ये योगदान देऊयात। मी आणि माझा परिवार योगदान देतोय। आपल्याला पुन्हा एकदा मी आवाहन करतो। धन्यवाद।